उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते आईस्क्रीमचे आणि त्यातही ओरिओ आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यांचीच आवडते आहे. घरात लहान असो, मोठे असो, सगळ्यांना हा फ्लेवर खूप आवडतो आणि बनवताना असं वाटतं बनवायला फार अवघड असेल, पण असं अजिबात नाही. सगळ्यात सोपी पद्धत आहे. त्यासाठी इथे एक पातेलं घेतलेलं आहे मी. आता सगळ्यात आधी आपल्याला साहित्य मोजण्यासाठी जे मेजरिंग कप येतात ते घ्यायचेत किंवा घरातील वाटीही घेऊ शकता. त्याने 1 कप एवढं आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं, ज्यामध्ये अजिबात पाणी नसावं. यामध्ये पाव कप साखर घालायची, अर्धा टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचे, पाव कप एवढी मिल्क पावडर घालायची आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी जे आपण दूध वापरतो त्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. एकदम जे प्युअर मिल्क असतं, एकदम फुल क्रीम दूध असतं, तेच यासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवरती ठेवण्याच्या पूर्वी याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे मी गॅसवरती ठेवलेले. गॅसवरती ठेवल्यानंतर याला आपल्याला सतत हलवत हे छान घट्ट होईपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे. याला अजिबात असंच सोडायचं नाही, कारण यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे, ह्याला जर हलवलं नाही तर ते पातेल्याच्या तळाशी लागू शकतं. त्यामुळे याला सतत हलवणं गरजेचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये हे दूध घट्ट होतं. अशा पद्धतीने हे दूध छान घट्ट झालं. यातलं जे कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. जर दूध थंड होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. आता इथे एक मोठी बाउल घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप एवढी मी व्हिप क्रीम घेतलेली आहे. व्हिप क्रीम अगदी थंड असायला हवी, तरच ती व्यवस्थित बीट होते. आता याला अशा पद्धतीने आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे. बीट करताना त्याला ओव्हर बीटही करायचं नाही. खूप जास्त वेळ जर तुम्ही याला बीट केलं, तर याला क्रीमी टेक्स्चर येऊ शकतं आणि मग आईस्क्रीम खायला चांगली लागणार नाही. त्यामुळे याला ओव्हर बीट अजिबात करायचं नाही आपल्याला. व्हिप क्रीम व्यवस्थित थंडही असायला हवी. अशा पद्धतीने हे बीट करून घ्यायचं आहे. याला सॉफ्ट पीक यायला हवं. त्यापेक्षा जास्त याला बीट करायचं नाही. सॉफ्ट पीक येण्याच्या आधीही तुम्ही याला बीट करणं थांबवू शकता. आता हे व्यवस्थित बीट झालेलं आहे. आता आपण जे दूध गार होण्यासाठी ठेवलेलं होतं ते हे व्यवस्थित गार झालेलं आहे. त्याला एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जरी यामध्ये काही गुठळ्या झालेल्या असतील तर त्या आईस्क्रीममध्ये येणार नाहीत. यासोबतच यामध्ये मी पाव कप एवढं कंडेन्स्ड मिल्क घातलेलं आहे. हे देखील घरी बनवलेलं आहे आणि हे दोन्ही मी अशा पद्धतीने गाळणीमधून याला गाळून घेणार आहे. म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या येणार नाहीत आणि आपली जी आईस्क्रीम आहे, जशी आपल्याला आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते, सेम त्या पद्धतीचं टेक्स्चर याला येईल. आता याला मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही स्पॅच्युलाने, चमच्याने, कशानेही मिक्स करून घेऊ शकता. पण यामध्ये घातलेलं जे दूध आहे किंवा कंडेन्स्ड मिल्क आहे, ते क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. ते जर व्यवस्थित मिक्स झालं नाही, तर आईस्क्रीमला टेक्स्चर व्यवस्थित येणार नाही. तर मिक्स करून घेतले. मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून बीटरने मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्तही मिक्स करायचं नाही आणि यामध्ये थोडासा मी व्हॅनिला एसेन्स घातला आहे आणि पुन्हा याला काही सेकंद फक्त मिक्स करून घेतलं आहे. फक्त यातलं जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा जो बेस आहे, आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे. 1 लिटर एवढा बेस तयार होतो. हा बेस वापरून तुम्ही कुठल्याही फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकता. आता आज आपण इथे ओरिओ आईस्क्रीम बनवतोय. आता आपल्याला ओरिओ बिस्किट लागणार आहेत. तर साधारण 7 ते 8 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत मी. चॉकलेट फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवर कुठलाही घेऊ शकता. त्याला आपल्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. लाटण्याने करू शकता किंवा हलकंसं त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं तरीही चालेल. 5-6 बिस्किट असे मी क्रश करून घेतलेले आहेत. तर तो 5-6 बिस्किटचा चुरा यामध्ये घालायचा आहे. यासोबतच याला एकदम छान टेस्ट येण्यासाठी थोडंसं चॉकलेट सिरप यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी एखादा एअरटाईट डबा घ्यायचा आपल्याला. प्लास्टिकचा किंवा काचेचा कुठलाही घेऊ शकता आणि त्यामध्ये सगळं आपल्याला हे आईस्क्रीमचं जे बॅटर किंवा हा जो बेस आहे तो यामध्ये घालायचा आहे. वरतून मी थोडंसं ओरिओ बिस्किट क्रश करून यामध्ये घालते, तुकडे करून यामध्ये घालते. म्हणजे आईस्क्रीम दिसायलाही छान दिसते, खातानाही छान लागते
आणि याला व्यवस्थित आपल्याला झाकण लावायचे आणि फ्रीझरमध्ये आपल्याला हे 8 ते 10 तास किंवा रात्रभर असं सेट होण्यासाठी ठेवायचे. झाकण व्यवस्थित असावं, एकदम एअरटाईट झाकण असावं, ज्यामध्ये आईस क्रिस्टल्स होत नाहीत. आता आईस्क्रीम इथे बघू शकता मी रात्रभर हे सेट करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता खूप मस्त अशी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. याला टेक्स्चर पाहू शकता खूप छान आलेलं आहे. यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाहीत आणि जशी आपल्याला आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळते सेम त्या पद्धतीची आपली इथे आईस्क्रीम तयार झालेली आहे. खायलाही खूप मस्त लागते. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.